म्हणजे दादाचा एकतर कॉन्फिडन्स वाढलेला दिसला पहिल्यापासून, आणि त्या कॉन्फिडन्स मध्ये दादांनी एकदम आपलं त्यांच्यातला एक लपलेला हे होता कलाकार, त्या कलाकार पण दाखवलं. प्रेस कॉन्फरन्सला सुद्धा दादा एकदम सगळी जाहीरनामा एकदम सिरियस विषय, त्याच्यावर सिरियसपणे मुद्दे मांडले, आणि उत्तर मात्र एकदम उडवाउडवी स्टाईलनी सगळं हे गपरे तू कशाला आमच्यात भांडणं लावतो, जी उत्तर डायव्हर्ट करायची दादांना तिथे दादांचा ह्युमर जागा होतो. नाहीतर मग तुम्हाला जो अनुभव आहे त्यांच्यासमोर बूम धरू धरू हात दुखतात. तास बोलतात म्हणजे, आणि एका प्रश्नात म्हणजे प्रश्न पूर्वेचा विचारला तर ते तिकडे उत्तर दक्षिण आग्नेय नैऋत्य वगैरे सगळीकडे जाऊन मग कधीतरी तिकडे दादाला डिझाइन बॉक्सने घडवलं. म्हणजे नशीब दादा अजून त्यांच्या काय जे इंटरनॅशनल पॉलिटिक्सचा अभ्यास त्याच्यात आणत नाही. आता चुकून ते जो बायडनचं काय चाललंय, ट्रम्पचं काय चुकलं ते पण कालची मजा सांगतो. तसं पवारांचा पक्ष पुरोगामी, ते काय पेशवे बिशे मानणार नाहीत. दादा म्हणजे मी आहे बाजीराव, पहिला बाजीराव. तर त्याच्यावर प्रतिक्रिया अशा आल्या, अरे हे बाजीरावचं कसं काय समर्थन करायला लागलं. आणि नाही ते दुसरं आहे की बाजीरावांचं समर्थन हा ठीक आहे, म्हणजे मोठा योद्धा होता. दादा त्या धनकोडीत प्रचाराला गेले. तिथं त्यांच्याकडे जो कॅन्डिडेट आलेला आहे तो पतित पावनचा आहे. पतित पावनचा कॅन्डिडेट कट्टर हिंदुत्ववादी. कट्टर हिंदुत्व. मी फार नाव घेत नाही कारण आचारसंहितेचा काळ आहे, प्रचार घेत नाही, असं नको व्हायला आपल्याकडून, अजाणतेपणी पण आपल्याकडून काय व्हायला नको. तर त्या प्रचार रॅलीमध्ये तो आता पतित पावनचा आहे, एकदम भगवी हिंदुत्ववादी टोपी घातलेला कार्यकर्ता. त्याच्या डोक्यातली टोपी त्यांनी फक्त दादांकडे अशी दिली, दादांनी स्वतःच्या डोक्यातली फरची टोपी काढून बाजूला ठेवली आणि चक्क अशी एकदम करकरीत भगवी टोपी दादांनी परिधान केली. मला गेल्या अनेक वर्षांमध्ये दादा भगवी टोपी घालून प्रचार करताना दिसले नाही. दादाला जे वांछित होतं ते लाव दादांनी म्हटलं. म्हणजे त्याला उमेदवाराला जे सूट हवं होतं. ह्याच्यातली मजा आणखी एक सांगतो. कोंडव्यामध्ये ते दादांचा फ्लेक्स लावला तर तिथला मुस्लिम मतदार झाला नाराज. बर, म्हणजे की दादांनी तर भाजप सोबत गेलेले, मग तिथं नाराजी सुरू झाली. रात्रीमध्ये दादांना फ्लेक्स बदलावा लागला, तिथं साहेबांचा फोटो आणावा लागला.